म्हणतो, तुकाराम महाराजांनी एका वाक्यात फार सुंदर सांगितलेलं आहे की आज जगामध्ये परिस्थिती कशी आहे की सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. एका वाक्यात त्यांनी सगळं सांगून टाकलं की जगामध्ये सुख किती जवा एवढं आणि दुःख किती पर्वत एवढं. आता अशी परिस्थिती आज जगामध्ये सर्वत्र आहे आणि म्हणून आज जगामध्ये सर्व ठिकाणी त्या दुःखाच्या आहारी गेल्यामुळे तंटे बखेडे, दंगे धोपे, युद्ध लढाया अशा अनिष्ट गोष्टी सतत चालत असतात. घरामध्ये सुद्धा भांडण, तंटे बखेडे चाललेले असतात. नवरा बायकोची भांडणं, भावाभावात भांडणं, दीर आणि भावजया यांच्यामध्ये भांडणं, सगळी भांडणं चाललेली असतात. ह्याचं कारण काय हा एक मोठा प्रश्न असतो की जगामध्ये प्रत्येकाला सुख पाहिजे असतं आणि तरी दुःख मिळतं. दुःख नको असतं तरी दुःख पाठीमागे लागतं. ह्याचं कारण काय? या प्रश्नाचा शोध घेण्याचा प्रयत्न कोणीही करत नाही. लोकांचा असा समज आहे की इतिहासाची पुनरावृत्ती होतच असते, हे असंच चालणार. पुष्कळ लोक आपल्याला सांगताना दिसतं, ऐकतो आपण, वामनराव हे असंच चालायचं, आतापर्यंत हे असंच चाललं, ह्याच्या पुढे असंच चालणार, अशा तऱ्हेचं रडगाणं आपण नेहमी ऐकतो. पण जीवनविद्येला मान्य नाही. जीवनविद्या असं सांगते की जिथे परिणाम आहे तिथे कारणे असतंच. त्याला इंग्लिशमध्ये लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट असं म्हणतात. हा युनिव्हर्सल लॉ आहे, हा नियम आहे युनिव्हर्सल की जिथे परिणाम आहे तिथे कारणे असतंच. आज जगामध्ये दुःख का? प्रश्न आहे. जगामध्ये दुःख का प्रश्न आहे. त्याचं उत्तर एकच आहे आणि ते म्हणजे माणसाने हे दुःख स्वतःच्या अंगावर घेतलेलं आहे. आपण जसं पांघरून अंगावर घेतो की नाही, तसं दुःख माणसाने आपल्या अंगावर ओढून घेतलेलं आहे. त्याने जर मनावर घेतलं तर सुखी होणं सोपं आहे. मी सांगतो काय की सुखी होणं खरंच सोपं आहे, पण तरी माणूस सुखी होत नाही. याचं कारण एकच आहे की माणूस हा जो प्राणी आहे तो सतत अनिष्ट विचार करत असतो. सतत त्याच्या डोक्यामध्ये जे विचार चाललेले असतात, त्याच्या मनामध्ये जे विचार चाललेले असतात, ते बहुतांशी लोकांना म्हणजे अगदी 99.99% लोकांना माहीत नसतात. आपल्या मनामध्ये विचार चाललेले आहेत माहितीच नाही. विचार चाललेले आहेत, जसं श्वासोश्वास चाललेला आहे त्याची आपल्याला जाणीव पण नाही, तसं मनामध्ये विचार सतत चालत असतात पण आपल्याला त्याची जाणीवसुद्धा नसते. ज्या वेळेला डोकं दुखायला लागतं तेव्हा तो सांगतो हे विचार करून 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 डोकं भांबावून गेलेलं आहे असं सांगतो. त्यावेळेला त्याला डोकं दुखायला लागल्यानंतर कळतं की आपण नको ते विचार केल्यामुळे हा परिणाम झालेला आहे. एरवी माणसाला आपण विचार करतो हेच ठाऊक नाही. खरं सांगायचं म्हणजे ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे की माणसाला विचार करताना तो नेहमी अनिष्ट विचार करतो. नेहमी याचा परिणाम असा झालेला आहे की ह्या अनिष्ट विचारांचा परिणाम आपल्यावर होत असतो आणि इतरावर सायमल्टेनियसली होत असतो, ह्याची पण जाणीव नाही. आपल्याला असं वाटतं की मी जर कोणाबद्दल वाईट विचार केले तर ते कोणाला कळणार? कोणालाही कळणार नाही. वास्तविक ही वस्तुस्थिती अशी नाही आहे. आपण एखाद्या वेळेला जे विचार करतो ना, एखाद्या माणसाबद्दल आपण वाईट विचार जर केले तर ते विचार त्या माणसापर्यंत जाऊन पोचतात
त्याच्यावर परिणाम करतात आणि त्याची रिॲक्शन म्हणजे प्रतिक्रिया आपल्याकडे परत येतात. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, कसं हे घडतं त्याची एक गोष्ट सांगतो. एक राजा होता. त्या राजाची अशी सवय होती की राज्यामध्ये, ज्याला आपण रॉयल रोड म्हणतो, त्या रोडवर प्रदक्षिणा किंवा सकाळच्या वेळेला फिरायला जायचं असा त्याचा एक परिपाठ होता. आणि त्याच्याबरोबर त्याचा प्रधान असायचा. अशा तऱ्हेने तो राज्यामध्ये फिरता 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 दररोज एका दुकानावरून जायचा, अनेक दुकानावरून जायचा, तसं एका दुकानावरून जायचा. आणि ते दुकान होतं एका मयतासाठी जे सामान लागतं ते सामान विकण्याचं ते दुकान होतं. त्या दुकानाचा जो मालक होता, तो मालक त्या राजाला दररोज जाताना पाहायचा. त्याच्या मनात असे विचार आले, हा राजा मरेल तर बरं होईल, कारण तो राजा मेला तर आपल्या दुकानातली सगळी लाकडं संपतील, सगळं बाकीचं मटेरियल संपेल, ही चंदनाची लाकडं आहेत ती जातील, आपल्याला खूप पैसा मिळेल, असे विचार त्याच्या मनात यायचे. तो कोणाला कधी बोलला नाही, काही नाही. पण हे विचार की राजा दररोज जायचा, याच्या मनात दररोज हेच विचार. पुढे अशी गंमत झाली की राजाची आणि त्या दुकानदाराची दृष्टादृष्ट झाली की राजाला त्याचा राग यायचा. त्या दुकानाच्या मालकाचा राजाला राग यायचा. आणि राजाला असं वाटायचं की या माणसाला फटकावून काढावं. पण राजा जरा बरा होता, चांगला होता, सज्जन होता. त्याने असा विचार केला, माझ्या मनामध्ये असे विचार का आले, जिथे परिणाम आहे तिथे कारणे असलंच पाहिजे. त्या राजाला ठाऊक होतं की माझ्या मनामध्ये असं का विचार येतो की या माणसाला फटकावून काढावं. आता राजाच त्याच्या मनात आल्यानंतर मग काय, त्याने प्रधानाला ऑर्डर दिली की ह्या माणसाबद्दल मला असं असं वाटतं, त्याचं कारण शोधून काढण्याचं काम तू करायचं. प्रधान म्हणाले, ठीक आहे, मी ते शोधून काढतो, पण मला 6 महिने लागतील. ते म्हणाले चालेल, जास्तीत जास्त 6 महिने, त्याच्या अगोदर पण काम होईल. त्या प्रधानाने काय केलं, तो जो मालक होता दुकानाचा त्याच्या शेजारी आपलं एक दुकान टाकलं आणि हळूहळू दुकानाच्या मालकाबरोबर हळूहळू मैत्री जमवली. आता पुष्कळ वेळेला काय होतं, ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत जे मनात येतं ना ते धावे बाहेरी, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, असं एके ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आपल्या मनामध्ये काय काय गोष्टी ज्या असतात ना त्या कोणाला तरी सांगितल्याशिवाय बरं वाटत नाही. कळलं की नाही. पुष्कळांना असं वाटतं, म्हणजे जवळजवळ अनेक लोकांना असं वाटतं की आपल्या मनात किती वेळ धरून ठेवायचं, मग कधीतरी ते कोणाला तरी सांगून एकदा मोकळं झालं की बरं वाटतं. आणि काय काय बायका हुशार असतात, त्या सांगते, हे बघ कोणाला सांगू नको, हा मी तुला म्हणून सांगते. आणि हे ती सर्वांना असंच सांगते, कोणाला सांगू नको, हा मी तुला म्हणून सांगते. म्हणजे आपोआप ते षटकर्णी होतं. असं तर सांगायचा मुद्दा असा की त्याच्या मनामध्ये हे जे चलत होतं ते कधीतरी कोणाला तरी सांगावं असं वाटतं. आता तो प्रधान जो होता त्याला माहीत नाही हा राजाचा प्रधान आहे म्हणून, कारण वेश पालटला होता. त्याला असं वाटलं हा आपली आता बरीच मैत्री याची झालेली आहे, तर ह्याला मनातलं सांगितलं बिघडलं कुठे. म्हणून एक दिवस त्याने प्रधानाला सांगितलं, अहो मला बरेच दिवस असं वाटतं की तुम्हाला काहीतरी सांगावं. प्रधानाने लगेच कान टवकारले, काय तुला सांगावं असं वाटतं. मला असं सांगावं असं वाटतं म्हणाले की हा राजा दररोज इथून जातो ना,
तो राजा मरावा असं मला वाटतं. आणि तो मेला तर काय होईल म्हणून प्रधानाने विचारलं. तो मेला ना तर ह्या दुकानामध्ये किती सामान पडलेलं आहे बघा. लोक काय दररोज काही कोण मरत नाही, त्यामुळे माझं सामान काही संपत नाही. आता राजा जर मेला ना तर सगळं सामान विकून मी मोठा श्रीमंत होईन. आणि म्हणून मला असं वाटतं राजा मरेल तर बरा. प्रधानाला बरोबर कारण मिळालं. जे ते परिणाम आहे ते कारण असतंच. झालं, प्रधानाने जाऊन राजाला सांगितलं, राजा तुला जो त्याचा राग येतो ना ते बरोबर आहे. कारण त्याच्या मनामध्ये असे विचार येतात की तुम्ही मरावं, त्याच्या दुकानातली सगळी माल संपावा आणि तो श्रीमंत व्हावा अशी त्याची इच्छा आहे. म्हणून तो दररोज तुम्ही तिथून जाताना तुम्ही मरावं अशी इच्छा करते. मग पुढे काय झालं वगैरे ते काही महत्त्वाचं नाही. सांगायचा मुद्दा, राजा कुठे, तो दुकानाचा मालक कुठे, तो चिंतन करतो आहे, विचार करतो आहे राजा मरावा. ते राजापर्यंत जाऊन पोचत आहे आणि राजाला त्याचा राग येतो आहे. कळलं की नाही. आता राजाने जर मनात आणलं तो फटकेही मारू शकतो त्याला. तसं आपल्या संसारात चाललेलं आहे मला सांगायचं. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे,